श्री स्वामी समर्थ. संकटे कितीही मोठी असोत, जर पाठीशी स्वामींचे बळ असेल तर अशक्यही शक्य होते. आपण अनेकदा स्वामींच्या दर्शनाला जातो, अक्कलकोटला जातो आणि तिथून स्वामींचा अंगारा घेऊन येतो. पण तुम्हाला माहीत आहे का की हा अंगारा केवळ राख नसून ते स्वामींचे रक्षा कवच आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की स्वामींच्या अंगाराची शक्ती नेमकी काय आहे, घरच्या संरक्षणासाठी तो कसा वापरावा आणि अशा काही सत्य घटना जिथे मृत्यूच्या दारातून स्वामींच्या अंगाराने भक्तांना परत आणले. जर तुम्ही स्वामींचे भक्त असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण ह्यातली माहिती तुमचे आयुष्य बदलू टाकू शकते. चला तर मग सुरू करूया. श्री स्वामी समर्थ. सर्वात आधी आपण पाहूया की अंगारा घरच्या घरी कसा बनवायचा. प्रत्येकाला अक्कलकोटला जाणं शक्य नसतं, त्यामुळे अंगारा आपण घरीही बनवू शकतो. त्यासाठी शुद्ध गाईच्या गोवऱ्या किंवा शुद्ध धूप, अगरबत्ती वापरली जाते. स्वामींसमोर तुपाचा आणि अगरबत्ती लावा. अगरबत्ती जाळून झाल्यावर जी राख खाली पडते ती एका स्वच्छ डबीत गोळा करा. जर तुम्हाला जास्त प्रमाणात उदी हवी असेल तर शुद्ध गौरी पेटून त्याची पांढरी शुभ्र राख गोळा करावी. आता ही अंगारा सिद्ध कसा करायचा ते आपण पाहूया. ही राख गोळा केल्यानंतर ती स्वामींच्या फोटो किंवा मूर्तीसमोर ठेवा. त्यानंतर स्वामींचा तारक मंत्र किंवा श्री स्वामी समर्थ मंत्राचा किमान 108 वेळा जप करा. आता ही जी राख आहे ती गाळून घेणं फार महत्त्वाचं आहे. तयार झालेली राख एका पातळ सुती कपड्याने गाळून घ्यावी, जेणेकरून ती एकदम मऊ आणि वापरण्यास योग्य होईल. अंगारा लावताना कोणती प्रार्थना म्हणायची ते पाहूया. अंगारा लावताना केवळ तो कपाळाला लावू नये, तर मनापासून स्वामींची प्रार्थना करावी. लहान मुलांसाठी आणि आरोग्यासाठी कोणती प्रार्थना करावी ते पाहूया. हे स्वामी राया, तुमचा हा पवित्र अंगारा मी लावत आहे. माझ्या शरीरातील सर्व व्याधी, मनातील भीती आणि घरातील नकारात्मकता दूर करा. तुमचे कृपाछत्र सदैव माझ्यावर राहू दे. संकटाच्या वेळी कोणती प्रार्थना करावी, तर भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणणाऱ्या माझ्या स्वामी समर्थांचा हा अंगारा आहे. याच्या स्पर्शाने माझे सर्व मार्ग मोकळे होऊ दे आणि माझ्या कामात येणारे अडथळे दूर होऊ दे. आता आपण पाहूया स्वामींचा अंगारा कधी आणि कसा वापरावा. स्वामी समर्थांच्या अंगाऱ्यांचे अनुभव असंख्य भक्तांनी गेल्या अनेक वर्षांपासून सांगितले आहेत. स्वामींच्या केवळ एका चिमूटभर अंगाऱ्याने अनेकांचे आयुष्य बदलले आहे. पहिला, आजारातून मुक्तता. अनेक भक्तांचा असा अनुभव आहे की जेव्हा डॉक्टरांचे उपचार किंवा औषधे काम करत नव्हती, तेव्हा स्वामींचा अंगारा तीर्थ म्हणून घेतल्याने, म्हणजेच पाण्यात मिसळून घेतल्याने किंवा दुखण्यावर लावल्याने चमत्कारिक फरक पडला आहे. गंभीर आजारातून बरे झालेल्या कित्येक कथा अक्कलकोटच्या वटवृक्ष स्वामी समर्थ मासिकात वाचायला मिळतात. दुसरं म्हणजे अपघातातून संरक्षण. स्वामींचे भक्त मानतात की घराबाहेर पडताना अंगाराचा टिळा लावल्याने एक संरक्षण कवच तयार होते. असे अनेक अनुभव आहेत जिथे मोठे अपघात होऊनही भक्तांना साधी खरचटही आली नाही. स्वामी स्वतः आपल्या पाठीशी उभे राहून संकट निवारतात, अशी भक्तांची भावना असते. तिसरं म्हणजे मानसिक शांती आणि भीतीचे निवारण. ज्या व्यक्तींना रात्री भीती वाटते किंवा विचित्र स्वप्न पडतात, त्यांनी जर स्वामींचा अंगारा कपाळाला लावला किंवा उशाखाली ठेवला तर त्यांना शांत झोप लागते. स्वामींचा अंगारा लावताच मनातील अस्वस्थता दूर होऊन एक प्रकारची शांतता आणि सुरक्षितता जाणवते. चौथं म्हणजे अशक्य कामे पूर्ण होणे. काही भक्तांनी असे अनुभव सांगितले आहेत की कोर्टाची प्रकरणे किंवा अडकलेली सरकारी कामे स्वामींचा अंगारा लावून आणि अशक्यही शक्य करतील स्वामी हा मंत्र म्हणून गेल्यावर मार्गी लागली आहे. ही केवळ राख नसून भक्तांसाठी तो स्वामींचा साक्षात स्पर्श असतो. पाचवा आहे घरातील नकारात्मकता दूर होण्या. ज्या घरात सतत कटकटी किंवा अशांती असते, तिथे अंगारा मिश्रित पाणी शिंपडल्याने घरातील वातावरण शुद्ध आणि प्रसन्न झाल्याचे अनेक गृहिणींनी सांगितले आहे. मित्रांनो, स्वामींचा अंगारा ही केवळ राख नसून ते स्वामींचे रक्षा कवच आहे. पण लक्षात ठेवा, अंगारा तेव्हाच काम करतो जेव्हा तुमच्या मनात श्रद्धा असते.
आता मी तुम्हाला अशा सत्य गोष्टी सांगणार आहे ज्या ऐकून तुमचा स्वामींवरील विश्वास अधिक दृढ होईल. चला तर मग पाहूया पहिली कथा. मृत्यू पंथावरून परतलेला भक्त. ही एक अतिशय प्रसिद्ध घटना आहे. अक्कलकोटच्या एका निष्ठावान भक्ताचा मुलगा गंभीर आजारी होता. डॉक्टरांनी सर्व प्रयत्न केले, पण मुलाची प्रकृती खालावत होत गेली आणि शेवटी डॉक्टरांनी आशा सोडून दिली. त्या भक्ताने रडत रडत स्वामींच्या फोटोसमोर साष्टांग नमस्कार घातले आणि अक्कलकोटहून आणलेला अंगारा काढला. त्याने तो अंगारा मुलाच्या कपाळाला लावला आणि थोडा अंगारा पाण्यात मिसळून थेंब थेंब मुलाच्या तोंडात ते पाणी घातले. आश्चर्य म्हणजे काही तासांतच मुलाच्या शरीरात हालचाल सुरू झाली. दुसऱ्या दिवशी डॉक्टर जेव्हा आले तेव्हा मुलाची सुधारलेली प्रकृती पाहून त्यांनाही हे कोडे पडले. हा केवळ स्वामींच्या अंगाराचा आणि भक्तांच्या श्रद्धेचा चमत्कार होता. दुसरी सत्य घटना म्हणजे भीषण अपघातातून मिळालेले जीवनदान. पुण्यातील एका कुटुंबाचा हा अनुभव आहे. हे कुटुंब कारने प्रवासाला निघाले होते. घरातून निघताना त्या कुटुंबातील गृहिणीने सर्वांच्या कपाळाला स्वामींचा अंगारा लावला होता आणि कारच्या डॅशबोर्डवर स्वामींची एक लहान प्रतिमा आणि अंगाराची पोळी ठेवली होती. रस्त्यात एका वळणावरती कारचा भीषण अपघात झाला. कार पूर्णपणे चक्काचूर झाली होती. बघणाऱ्यांना वाटलंय की आता कोणीही वाचले नसेल. परंतु जेव्हा लोकांना बाहेर काढण्यात आले तेव्हा कुटुंबातील एकाही व्यक्तीला गंभीर इजा झाली नव्हती. गाडीतील स्वामींचा अंगारा आणि प्रतिमा सुरक्षित होती. त्या कुटुंबाचे आजही असेच मान्य आहे की त्या दिवशी स्वामींनी स्वतः ढाल बनून त्यांचे रक्षण केले. तिसरी सत्य घटना अशी आहे. घरातील भानामती किंवा नकारात्मकतेचा नाश. कोकणातील एका भक्तांच्या घरात सतत विचित्र घटना घडत असत. घरात कोणीतरी असल्याचा भास होणे, भांडी पडणे किंवा सतत आजारपण येणे असे प्रकार चालले होते. त्या भक्ताने अक्कलकोटला जाऊन स्वामींचे दर्शन घेतले आणि तिथला अंगारा आणला. स्वामींच्या आज्ञेनुसार त्यांनी तारक मंत्र म्हणत तो अंगारा रोज घराच्या चारही कोपऱ्यात टाकला आणि उंबरठ्याला लावला. हळूहळू घरातील ते विचित्र प्रकार पूर्णपणे बंद झाले आणि घरात पुन्हा एकदा प्रसन्न वातावरण निर्माण झाले. तुम्हाला सुद्धा स्वामींचे असे अनुभव आले आहेत का? तुमचे अनुभव नक्की शेअर करा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.